नमस्कार मित्रांनो, आपण आहोत डॉक्टर वीरेंद्र पवार यांच्या फार्म हाऊसवर. सकाळचे 6:45 वाजलेत आणि इथं सोलर बॅकअप आहे. आणि जस्ट उत्तमराव इंगोले त्यांचे जे फार्म मॅनेजर आहेत त्यांनी मोटर चालू केली. त्या मोटरचा आवाज येतोय आणि हे ट्रॅक्टर कडबा गाईसाठी त्याने मोकळ्या वातावरणामध्ये गाय ठेवलेली आहे. त्याच्या पलीकडे पिवळं दिसतंय ते गोट फार्म आहे आणि हे डिझेल इंजिन आहे. त्याच्यावर सोलर बॅकअप पकडत नाही म्हणून त्यांनी सकाळी डिझेल इंजिनवर हे केलेलं आहे. कौलं आणून ठेवलेली आहेत. नांगर आहे, डबल ट्रिबल सिंगल, कल्टिवेटर आहे. हे फाळकं आहे, कडबा आहे, मका आहे, ते घास आहे. अशा पद्धतीने हे शौर्य काकडे लागेल. आता तर ट्रिप झाली आहे ना ती. तर त्या ठिकाणी शौर्य काकडे आणि मी असं, आणि हे त्याचं कारवान पत्र. आणि हा सूर्योदय 6:45च्या अगोदरच सूर्योदय झालेला आहे. डोंगरावर असल्यामुळे हा सूर्योदय झाला आहे आणि तो लवकर दिसतोय. म्हणजे अदरवाईज ज्यावेळेस आपण शहरामध्ये असतो त्यावेळेस तर हा अतिशय सुंदर दोघा नवरा बायकोंनी हा फार्म हाऊस बांधला आहे. मॅडमनी स्वतः सगळं इंटिरियर आणि डिझाईन खूप कष्ट घेऊन अगदी बारीक सारीक वस्तू रात्री सांगत होते दोघंही. तर मॅडमनी अतिशय बारीक सारीक गोष्टी त्या ठिकाणी जाऊन आणून त्याच्यात संशोधन करून बारकावे बघून हे केलेलं आहे. आणि मला वाटतं साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 6 महिन्यामध्ये हा सुंदर वास्तू उभी राहिली. आणि आश्चर्याचा धक्काच व्यक्त केला, कारण दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर काही इकडं आलेले नव्हते, वीरू काही इकडं आलेला नव्हता. तर हे वीरूचं जवळजवळ 85 एकराचं हे क्षेत्र आहे. वीरू सांगत होता की आता 3 शेततळी घेतली आहेत त्यांनी, 1, 2 आणि 3 असं वरती एक आहे. आणि संपूर्ण याला सोलर फेन्सिंग केलेलं आहे. आमचे चिरंजीव शौर्य काकडे 10वीची परीक्षा CBSE देऊन या ठिकाणी सुट्टीला आलेले आहेत. जंगलात त्याला राहायचं होतं, तर तो त्या ट्रॅक्टरवर बसलेला आहे. यस. आणि या ठिकाणी हिरोनी मस्त शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा त्याच्या ट्रॅक्टरला लावलेला आहे. आता उत्तमराव, काय परिस्थिती झाली नेमकी? काय झालं माहिती आहे का? लाईट आली नाही म्हणजे बघितली, टेस्ट केली, तिकडे लाईट नाही. तिकडे जी शेडात लाईन होती ना त्यालाच मी जोडलोय, त्यामुळे चुकीच झाली. अच्छा. म्हणजे हे जे आहे ना जनरेटर सप्लाय तो जोडलाच नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तो शेडमध्ये जी वायर केलेली तिकडे त्याला जोडला, त्यालाच जोडलं, त्यामुळे लाईट आली नाही. मी म्हणतो काय कन्फ्युज झालं, हे झालंय म्हणून परत बघितलं तरी बाबा. तर हे जे डिझेल इंजिन आहे किर्लोस्करचं, त्याला हे 2 चाक माउंट करून घेतलेलं आहे बैलगाडी सारखी. ह्याला शिवळ टाकली म्हणायची ना. साईडवर कुठं पण फिरवू शकतो. हा, कुठल्याही शेततळ्याजवळ नेऊ शकतो. कुठल्याही साईटवर आपण कागद चिकटवायचा असला की ह्याची जनरेटर किंवा जनरेटर सारखा वापर, गेटवरती काम करायचं असलं ह्याच्यावर पाणी पण निघू शकतं बाहेर. हा, पाणी पण निघू शकते. 3 HP मोटर चालते. आता सध्या आम्ही कुट्टी मशीनसाठी, कडबा कुट्टी वगैरे सगळं ह्याच्यावर, सगळी शेतीची यांत्रिकी कामं ह्याच्यावर होऊ शकतात. हे 7.5 kVचं हे आहे. 7.5 kVचं हे असल्यामुळं बऱ्यापैकी चालू शकते. आता शौर्य ना हँडल मारून कसं ते स्टार्ट होतं ते बघूया. ये इकडे. आमच्या संग इथं निवांत राहायला पाहिजे. करेक्ट. काय ते फार अवघड असतं. हँडल येतं अंगावर आहे ना, असा फिरतो त्यावेळी हे निघतो, ते लॉक होतं. असा फिरतो ना तेव्हा लॉक होतो. आता पूर्ण लॉक नाही झालं बरं का, पूर्ण लॉक नाही झालं. आत्ता झालं बघ, आत्ता झालं. हे आता फिरतो ना पुढे त्यावेळी लॉक म्हणायचं आणि मागं म्हणले ते नाही म्हणायचं. बरोबर आहे.
आता आपण एंट्री करत आहोत विरूच्या फार्म हाऊसमध्ये. विरूनी हा फार्म हाऊसला नाव दिलेलं आहे माय. आईच्या स्मृतीनिमित्त मी अशी सुंदर लॉन लावली आहे, झोपाळा. काल आठवण काढली होती आपल्या सर्व वर्गमित्रांनी या ठिकाणी यावं, एकत्रित एक मोठी जंगी पार्टी आपण इथं करावी. आणि हे असं समोर विरूनी द्राक्षाची बाग केलेली आहे. ते आपण आहोत डॉक्टर वीरेंद्र पवार यांच्या किरवे गावाजवळ खुडवे या गावाच्या हद्दीतील हा फार्म हाऊस. 85 एकराचा हा फार्म हाऊस आहे. 4 ड्राईव्ह ही जीप आहे कॅम्पर महिंद्राची. इथं आपण पायऱ्यांनी वर गेलो की जिन्याने वर जाता येते. टेरेस बेसिन केलेलं आहे. इथून पाठीमागची पडवी, पाठीमागचं शेततळं आणि हे वॉचमन शेड, हे सोलर पॉवर प्लांट, त्याच्यानंतर ते मेंढी पालन, खाली कुक्कुटपालन, वरती उंचवट्यावर त्यामुळे मलमूत्र खाली पडतं. त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. त्यालासुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. ते पाणी तिथं शेततळ्यात साठवलेलं आहे. हे सोलरचे परत 2 शेड आहेत. ते मोठं तळं आहे 5 कोटी लिटरचं. आणि त्याच बाजूला एंट्री गेट आहे. पुढं इथं दुसरं शेततळं आहे 2 कोटी लिटरचं. आणि विविध आंबा वगैरे अशी झाडं लावलेली आहेत. हे आपण आता आलो आहे टेरेसवर. या ठिकाणी संपूर्ण एरिया दिसतोय. आणि हे फर्निचर असं केलेलं आहे. जांभ्या दगडाला पेंट दिलेला आहे. आणि शेतीची विविध अवजारं या ठिकाणी आहेत. कटर आहे, वीड कटर, हे आणि पंप आहेत. त्याचबरोबरीने इथं एक परत मोठा हॉल केलेला आहे. इथं बसून या सुकेंची टाकलेली, वरती कौलं टाकलेली आहेत. आणि पाठीमागच्या साईडला गॅलरी आहे. इथं संडास बाथरूम केले. आणि पुन्हा हे शेततळं, हे पाठीमागच्या साईडला ज्वारी, बाजरी, केळी, संपूर्ण क्षेत्र इलेक्ट्रिकल फेन्सिंगनी बंदिस्त केलेलं आहे. ही अशी आता इथं मागून पुढची बाजू येते. असं हे अतिशय 84 एकरामध्ये फार मोठं धाडसी पाऊल आपल्या मित्राने वीरेंद्र पवारनी डॉक्टरी पेशा सांभाळून एक आवड म्हणून, छंद म्हणून, पॅशन म्हणून हे केलेलं आहे. हे सगळं क्षेत्र महोगनी वृक्ष लावले आहेत, ॲकेशिया लावला आहे, द्राक्ष शेती केली आहे, रुद्राक्ष लावला आहे, ही लॉन काढायला टाकली आहे. त्याचबरोबर काजू, आपटा अशी विविध झाडं मी पाहिली. आणि हा मोठा हॉल वरती काढलेला आहे. त्याचबरोबरीने हे गेस्ट रूमचं संडास बाथरूम, इंडियन स्टाईल बेसिन सुंदर केलेलं आहे. हे वादळातून हे भोवरा तयार झालाय, सगळा पालापाचोळा वर उडतोय. समोरच्या साईडला कोल्हापूर. आम्ही आता 23 जून म्हणजे आज 23 मार्च होळी पौर्णिमेच्या दिवशी डॉक्टर वीरेंद्र पवार यांच्या किरवे गावाच्या वनशेतीतून त्याच्या 4 व्हीलर ड्राईव्हच्या जीपमध्ये महिंद्रा कॅम्परमधून आम्ही फेरफटका मारतोय. सकाळचे साधारण 11 वाजलेले आहेत. त्याबरोबरीने मी आणि आमचे चिरंजीव हे LLB करतायत मागे बसून, जे लॉर्ड ऑफ लास्ट बेंच आहेत ते. आणि अशा पद्धतीने आम्ही आता न पाहिलेल्या क्षेत्राकडे जात आहोत.